परवा आमच्या घरात कार्यक्रम झाला. माझ्या जावेच्या मुलाचं बारसं झालं. कार्यक्रमात एवढी धावपळ झाली की माझं तर सगळं अंगच भरून आलं होतं. त्यामुळे काल सकाळी मी जरा उशिराच उठले. उठल्यावर माझ्या बाजूला बघितलं तर माझा नवरा काही मला झोपलेला दिसलाच नाही. मी समोरच्या भिंतीवरच्या घड्याळात बघितलं तर 9 वाजून गेले होते. मी गडबडीने उठले आणि बाहेर आले तर माझा नवरा कामावर निघून गेला होता. त्यानंतर मी मुलांच्या बेडरूममध्ये गेले तर मुलं पण अजून झोपूनच होती. मी मुलांना उठवलं आणि लगेच आवरायला सांगितलं आणि सरळ किचनमध्ये निघून गेले आणि मुलांचा टिफिन बनवायला घेतला. गडबडीने कसा तरी टिफिन बनवला तोवर मुलं आवरून आवली. मग त्यांना दूध आणि बिस्किट खायला दिलं तोवर दारात त्यांची स्कूलची बस आलीच होती. मग मुलांनी बिस्किट तशीच ठेवली, फक्त दूध पिलं आणि ते स्कूलला निघून गेले. त्यानंतर बाजूलाच असलेल्या माझ्या दिराच्या घरातून माझ्या जावेने मला आवाज दिला. मी त्यांच्या घरात गेले तर माझी जाऊ तिच्या मुलाला पाजत होती. मला बघून ती म्हणाली की ताई जरा गॅसवर भात ठेवलाय तू बघता का? मी बाळाला पाजते, त्याला झोपवते, तोवर लक्ष ठेवा. मग त्यांच्या किचनमध्ये गेले आणि भाताकडे लक्ष ठेवलं. भात झाला आणि मग आमटी पण मीच केली. तोवर माझी जाऊ आली आणि म्हणाली की ताई तुम्ही आता या, उगाच तुम्हाला उशीर नको. मी म्हणाले हो, मला पण अजून कामं आवरायची आहेत. मी पुन्हा घरात आले आणि माझं आवरायला गेले आणि मला जाणवायला लागलं की माझी तारीख आजच होईल म्हणून. तारीख म्हणजे मासिक पाळी, जी सगळ्या स्त्रियांच्या नशिबात महिन्याला पुजलेलीच असते. माझ्या पोटात दुखायला सुरुवात झाली होती. मी त्याच्याकडे लक्ष न देता अंघोळीला गेले. अंघोळ करून आल्यावर देवपूजा करायची होती, पण परत विचार केला की आधीच तारीख येणार आहे, त्यामुळे उगाच देवाला हात नको लावायला. खरं तर हे असं का याचा प्रश्न मला अजूनही पडलेला होताच की मासिक पाळी आल्यावर स्त्रीने देवाला हात लावायचा नाही, देवाची पूजा करायची नाही किंवा देवाच्या जवळही जायचं नाही, आणि जर असं केलं तर देव कोपतो असं काहीसं म्हणतात. पण खरं तर देवानं स्त्रीला बनवलंय आणि देवानं स्त्रीला महिन्याला मासिक पाळी दिली आहे. मग जर या पाळीमुळं देवालाच त्रास होणार असता तर त्यानं हे बनवलंच नसतं. आणि तसंही मी एक उच्च शिक्षित महिला असल्यामुळे मी तर असला विचार करणं चुकीचंच होतं, कारण स्त्रियांच्या शरीरात होणारे बदल आणि बाकी अनेक गोष्टीमुळे त्यांना महिन्याला पाळी येत असते आणि ती येणं एका अर्थी चांगलं पण असतं. पण यामुळे देव कोपण्याचं काही कारणच नव्हतं. पण म्हटलं जाऊ देत, ज्या प्रथा चालत आलेत त्यांना मोडून काढायचा प्रयत्न नको करायला. त्यामुळे मी देवपूजा करायला नको असंच ठरवलं आणि मग बाकी घरातली कामं आवरली. आणि त्यानंतर मी नवऱ्याला कॉल लावला तर त्याने माझा कॉल उचललाच नाही. मी पुन्हा 2-3 वेळा लावला तरी त्याने उचलला नाही. तो कामात असेल असं समजून मी फोन ठेवून दिला. तोवर माझ्या पोटात दुखायचं अजून वाढलंच होतं. आता कोणत्या कामात माझं नीट लक्ष लागल असं काही वाटत नव्हतं. मग म्हटलं जरा वेळ आराम करावा आणि मग बेडरूममध्ये गेले आणि जरा पडले. पण काही केल्या माझी झोप काय लागेना. सगळं लक्ष दुखण्याकडेच होतं, का कुणास ठाऊक. पण या आधीच्या तारखांपेक्षा आज जरा जास्तच त्रास होत होता. मी फक्त बेडवरती पडून होते आणि कूस बदलत होते. एवढ्यात दाराची बेल वाजली. मी दार खोलायला गेले तर दारात समोरच्या वहिनी उभ्या होत्या. मी त्यांना आत बोलवलं तर त्या म्हणाल्या की आत नको, अजून पुढं पण जायचं आहे. मग म्हटलं बोला ना, काय काम होतं? तर म्हणाल्या की संध्याकाळी आमच्यात सुवासिनींना जेवण आहे, तर तू ये जेवायला. हे ऐकताच मी जरा शांत झाले आणि जरा विचारात पडले. तर वहिनी म्हणाल्या की काय गं, काय झालं? तर मी म्हणाले की वहिनी, मला यायला नाही जमायचं, मला अडचण आहे. त्यावर त्यांचं जे उत्तर होतं ते आजपर्यंत मी तर पहिल्यांदा ऐकलं होतं. वहिनी म्हणाल्या की अडचण आहे, बरं मग? मग मी म्हणाले की अडचण आहे, मग मी कशी येणार तुमच्या सुहासिनी म्हणून? त्यावर वहिनी म्हणाल्या काय येऊ शकत नाहीस, अडचण तर दर महिन्याला असते, पण त्यामुळे तू सुहासिनी आहेस हे तर बदलता नाही ना. आणि मुळात आत्ताच्या जगात पण तू या सगळ्याचा विचार करून बसलीस तर तुझं जगणं खूप कठीण होऊन बसेल. आणि जाता जाता हे सांगून गेल्या
की तू संध्याकाळी ये जेवायला, आणि तुला अडचण आहे हे तुला माहीत आहे, आणि तू मला सांगितले नाहीस आणि बाकी कोणाला पण सांगणार नाहीस. बस, विषय संपला. मग तेव्हा जशी मी तशीच तू, काय फरक आहे वेगळा? त्या एका गोष्टीमुळे तुला लांब करायचा, त्यामुळे आठवणीने रात्री ये, पुन्हा सांगायला लावू नको. असं बोलून वहिनी निघून गेल्या. त्यांचं ते बोलणं अगदी माझ्या डोक्यात फिट्ट झालं होतं. मी 36 वर्षाची होते, पण एवढ्या वर्षात मासिक पाळीविषयी एवढा सकारात्मक विचार करणारं मला कोणीच भेटलं नव्हतं. मी दार लावलं आणि घरात आले. बेडरूममध्ये बसले आणि जरा विचार केला तर माझ्या पोटात दुखायचं पण जरा कमी आलं होतं. कदाचित बैजे वहिनींच्या बोलण्याचाच प्रभाव असावा. तोवर माझा फोन वाजू लागला तर माझ्या नवऱ्याचा कॉल आला होता. मी कॉल उचलला तर तो म्हणाला की बोल, काय आहे? मी म्हणाले की सकाळी तुम्ही कधी निघून गेला ते मला समजलंच नाही. माझी झोप लागलेली होती. यावर तो म्हणाला की बरं मग मी म्हणाले की काही नाही, तुम्ही काही खाल्लंय का? तिथं कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खा. यावर तो म्हणाला ते बघीन माझं मी. असं बोलून त्यानं फोन ठेवला. तो एवढा चिडून का बोलला हे मला समजलंच नाही. मी सकाळी उठून त्याचा डबा केला नाही म्हणून, की ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल म्हणून, माहीत नाही. पण मी शांतपणे मोबाईल ठेवला आणि बसून राहिले. खरं त्याच्या या बोलण्यावर माझी चिडचिड होणं अपेक्षित होते, कारण आधीच मला खूप त्रास होत होता. पण मी स्वतःला थांबवलं. बघता बघता दुपारचे 3 वाजले आणि मुलं शाळेतून घरी आली. आणि मग काय, सकाळपासून शांत असलेल्या घरात पुन्हा गोंधळ चालू झाला. मुलं माझ्या अवतीभोवती, मम्मी शाळेत हे झालं ते झालं, मम्मी मला हे हवं ते हवं आहे. मुलांची एकमेकांसोबत मस्ती, भांडण, हे असं सगळं रोजच्या सारखं सुरू झालं. आणि त्यांच्यात रमून जात असताना माझं स्वतःकडचं लक्ष जरा निघूनच गेलं. मला काय होतंय, माझ्या पोटात दुखतंय, माझं डोकं दुखतंय, हे सगळं मी विसरूनच गेले. आणि मग रात्रीचं जेवण बनवायला आणि सगळं काम आवरायला मी किचनमध्ये गेले. आज थोडं लवकरच आवरायला लागणार होतं, कारण परत बैजे वहिनींकडे जेवायला जायचं होतं. मी जेवण बनवायला घेतलं. जेवण बनवता बनवता मला जाणवलं की मला बाथरूममध्ये जाऊन यावं लागणार आहे. माझी तारीख झाली होती, म्हणजे मासिक पाळी आली होती. मी जेवण अर्ध्यातच सोडून बाथरूममध्ये जाऊन माझं आवरून आले आणि पुन्हा माझ्या कामाला लागले. जेवण बनवून झालं, घरातली सगळी कामं झाली आणि बघता बघता संध्याकाळच्या 7 वाजल्या. आणि समोरून बैजे वहिनींच्या घरातून आवाज आला की रुपाली, आवरलंय का? लवकर ये, बाकी बायका पण येत आहेत. मी त्यांना हो येते असा आवाज दिला आणि मग माझं आवरायला गेले. म्हणजे जरा ठेवणीतली साडी नेसली, असं थोडंसं आवरलं. आवरून झाल्यावर मी मुलांना म्हटलं की मला यायला वेळ झाला तर तुम्ही पप्पांसोबत जेवून घ्या, पप्पा येतीलच आता अर्ध्या तासात. मुलं हो म्हणाली, पण म्हटलं एकदा नवऱ्याला पण कॉल लावून बघावं किती वेळ लागेल ते. त्यात आधीच तो दुपारी माझ्याशी काही नीट बोलला नव्हता. म्हणून मी नवऱ्याला कॉल लावला आणि म्हणाले की तुम्हाला यायला किती वेळ लागेल? यावर तो म्हणाला का? मी म्हणाले की अहो, मी बैजेंच्या घरात सुहासिनी म्हणून जेवायला जाणार आहे म्हणून म्हटलं. यावर तो म्हणाला जा की मग, मला का सांगतेस? आता मात्र माझी चिडचिड होणार होती, पण मी शांत घेतलं आणि म्हणाले जेवण बनवून ठेवले, मला यायला उशीर झाला तर तुम्ही मुलांसोबत जेवून घ्या. यावर तो बरं म्हणाला आणि फोन ठेवला. मग तर मला खात्रीच झाली की आज त्याला खूपच काम असणार आहे, की कोणतरी काय बोललं असणार आहे, त्यामुळं तो चिडचिड करत असणार. मी त्याचं बोलणं डोक्यातनं काढलं आणि वहिनींच्या घरात निघून गेले. तिथं गेल्यावर पण बाकी सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावायला बैजे वहिनींनी मलाच सांगितलं. सगळा कार्यक्रम झाला. आम्ही जेवण केलं आणि मग रात्री घरी परत आले तर जवळपास 9:30 वाजले होते. मुलं त्यांच्या रूममध्ये अभ्यास करत बसली होती आणि आमच्या बेडरूममध्ये नवरा झोपून गेला होता. मी विचार केला की हा एवढ्या लवकर कधी झोपत नाही, आज कसा झोपला? परत आठवलं की कामाचा ताणच जास्त असणार. परत मी चेंज करायला गेले आणि गाऊन घातला आणि मग किचनमध्ये गेले. पाहिले तर सगळी भांडी घासली आणि मग दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची तयारी केली.
आणि मग मुलांच्या बेडरूममध्ये गेले आणि त्यांना झोपायला सांगितलं. मुलांना झोपवून मी आमच्या बेडरूममध्ये आले आणि लाईट्स घालून बेडवर पडले. पण काही केले माझी झोप लागतच नव्हती. पोटातला त्रास जास्त जाणवायला लागला होता. मी फक्त ऊस बदलत होते आणि समोरच्या घड्याळाकडे बघत होते, तर वेळ पण काय पुढे सरकत नव्हती. असंच तळमळत मध्यरात्र झाली आणि त्रास आणखीनच वाढला. मी उठले आणि छोटी लाईट लावली आणि पहिली बाथरूमला गेले आणि येऊन कपाट खोललं आणि माझी एक वस्तू शोधू लागले. लाईटचा प्रकाश आणि कपाटांच्या आवाजामुळे माझ्या नवऱ्याला जाग आली आणि तो माझ्यावर चिडला आणि म्हणाला की आधीच गाव फिरून उशीर आल्यास आणि आता गप झोपायचं सोडून माझ्या झोपेची वाट का लावतेस. मी त्याला सांगणारच होते की माझी तारीख आहे म्हणून मी जरा वस्तू शोधते, पण त्यावर त्याने उठून लाईट बंद केली आणि म्हणाला की गप झोप असं बोलून तो झोपून गेला. मी तशीच गप्प पडून राहिले. झोप काय माझी लागत नव्हती. शेवटी आज सकाळी 6 वाजता मी उठले आणि आवरायला निघून गेले. माझं आवरून झालं आणि मग या सगळ्यांचा टिफिन बनवायला गेले. तोवर माझा नवरा पण उठला होता, मुलं पण उठली. सगळ्यांचं आवरून झालं आणि मग मुलं शाळेला आणि नवरा कामावर निघून गेला. ते गेल्यावर माझी पुढची कामं सुरू झाली. खरं तर एका स्त्रीच्या आयुष्यात या सगळ्या पलीकडे काहीच नसतं. तिचा नवरा, तिची मुलं आणि तिचा संसार या सगळ्याभोवतीच तिचं आयुष्य फिरत असतं. मग तिला स्वतःला होणारा त्रास आणि तिच्या स्वतःच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी या सगळ्यांबाबत जाणून घेणारं कोणीच नसतं. त्यातल्या त्यात तर या मासिक पाळींच्या दिवसात, या 2-3 दिवसात तिला सगळ्यात खरी गरज असते ती नवऱ्याची, प्रेमाची, आधाराची. बाकी सगळे दिवस ती सगळ्यांना सांभाळून घेतेच की, पण या दिवसात फक्त तिला सांभाळून तिच्या नवऱ्यानं घ्यावं असं तिला वाटत असतं आणि एवढीच तिची माफक अपेक्षा असते. घरातल्या सगळ्यांचा राग आणि चिडचिड पोटात घालून एक स्त्री आयुष्य जगत असते. मग तिची ही चिडचिड आणि मनाची घालमेल नवऱ्यानं नको का लक्षात घ्यायला?